कोलकाता येथे पोस्ट ग्रॅज्युएट चेस्ट मेडिसिनच्या विद्यार्थिनीची ड्युटीवर असताना बलात्कार करून हत्या करण्यात आली। या गुन्ह्यातील पीडितांच्या समर्थनार्थ आणि चालू असलेल्या हिंसाचाराविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने डॉक्टरांनी मूक मोर्चा काढून बंद पाळला। नाशिकच्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने IMA हाऊस ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मूक मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात 500हून अधिक डॉक्टर्स तसेच नाशिक रोड IMA, FPA, निमा, IDA, होमिओपॅथी डॉक्टर, न्यू निमा अशा अनेक वैद्यकीय संघटना सहभागी झाल्या होत्या। दखल घेतली जात नाही, तर आता आम्हाला हे रस्त्यावर येऊन सांगावं लागतं। तर सरकारने याची दखल घ्यावी आणि याच्यासाठी काहीतरी करावं। आज मात्र तुम्ही बंद ठेवणार असल्याने अनेक रुग्णांची गैरसोय देखील होणार आहे। याबाबत आपण काय दक्षता घेतली? आम्ही रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून इमर्जन्सी ड्युटी ऑन ठेवलेली आहे। आम्ही फक्त इलेक्टिव्ह ड्युटीज बंद ठेवलेल्या आहेत। आमचे काही अर्धे रेसिडेंट ऑलरेडी हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी ड्युटीसाठी जे लोकांना गरज आहे, खरंच गरज आहे, इमर्जन्सी आहे, त्यांच्यासाठी ते तिथे अजून पण काम करत आहे। आम्ही पेशंटला गैरसोय हो असं काही केलेलं नाही आहे। तर आजच्या मोर्चातनं काय नेमकी प्रमुख मागणी असणार आहे? आमच्यासाठी व्यवस्थित वर्किंग प्लेस, सेफ प्लेस, तिथे सिक्युरिटी गार्ड, तिथे राहण्याची एक माणूस, तुमच्यासारखे माणूस तिथे राहू शकता का असं येऊन विचार करावा। आम्ही तिथे राहतो, काम पण करतो, 36 आवर्स 48 आवर्स आम्ही तिथे वर्क करतो, पण तिथे आम्हाला बिलकुल पण सेफ नाही आहे। तिथे जाताना आम्हाला भीती वाटते। रस्त्यावर स्ट्रीट लाईट नाही आहे, पिण्याचं पाणी नाही आहे, रेसिडेंट रूम नाही आहे, बेसिक वॉशरूम पण नसतात। याचं प्लीज तुम्ही घ्यावं आणि सरकारपर्यंत हा मेसेज पोहोचवा। इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक ब्रँच, मी डॉक्टर सुधीर संकलेचे अध्यक्ष। आज सकाळी 6 वाजेपासून उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही बंद पुकारण्यात आलेला आहे। सर्व वैद्यकीय सेवा स्थगित करण्यात आलेल्या आहेत। इमर्जन्सी सर्व्हिसेस चालू राहतील। कोलकाता येथील जी दुर्दैवी घटना घडली त्याच्या निषेधार्थ आम्ही हा बंद पुकारला आहे। डॉक्टरांवरील जे वाढते हल्ले आहेत त्याचा बंदोबस्त करण्यासाठी, डॉक्टरांच्या प्रोटेक्शनसाठी एक स्ट्रॉंग सेंट्रल ॲक्ट करण्यात यावा, ही इंडियन मेडिकल असोसिएशनची मुख्य मागणी आहे। तसेच रेसिडेंट डॉक्टर्स जे आहेत, मारड ही जी संघटना आहे ही देखील आमच्या आजच्या बंदात सहभागी झालेली आहे। पण सर्व समाजाने आमच्या ह्या कॉजसाठी सहकार्य करावे अशी सर्व डॉक्टरांची अपेक्षा आहे आणि डॉक्टर जर सेफली प्रॅक्टिस करू शकले तरच समाजाला सुद्धा डॉक्टरांचा उपयोग होईल किंवा त्यांना त्याचा फायदा होईल अशी आमची अपेक्षा आहे। संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निवेदन देण्यात आले। मोर्चाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर रविराज खैरनार, डॉक्टर निलेश निकम, अनिरुद्ध भांडारकर, राजेंद्र नेहते, डॉक्टर नहाटा, डॉक्टर सारंग दराडे, डॉक्टर रमेश घाडगे आदींनी परिश्रम घेतले। मी नाशिककर न्यूजसाठी अमर सोळंकेसह जितेंद्र इंगळे, नाशिक।